नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। बघा, आता येणारी राज्यसेवा परीक्षा जी आहे तर या परीक्षेबद्दल आपल्याला माहितच आहे की आता 2025 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा जो आहे तर किंवा राज्यसेवाची एग्जाम जी आहे, परीक्षा जी आहे तर त्यांचा पॅटर्न चेंज होणार आहे। पॅटर्न चेंज होणार आहे म्हणजेच काय, तर आतापर्यंत आपल्याला माहित आहे की राज्यसेवा परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नने होती, वस्तुनिष्ठ पद्धतीने होती, म्हणजेच प्रिलिम मेन्स एग्जाम जी आहे हे वस्तुनिष्ठ पद्धतीने व्हायची। आता 2025 पासून आयोगाने राज्यसेवेबद्दलचा एक निर्णय घेतला आहे, तो म्हणजे की 2025 पासून राज्यसेवेचं जे पॅटर्न आहे ते डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, सब्जेक्टिव्ह पॅटर्न असणार आहे। तर आता हे सब्जेक्टिव्ह पॅटर्न म्हणजे नेमकं काय आहे, तर बघा, जेही स्टुडंट या नवीन पॅटर्नसाठी अभ्यास करतायत तर त्यांच्यासाठी मी सांगते। बघा, आता तुम्हाला माहित असेल की सब्जेक्टिव्ह पॅटर्न किंवा आपण याला म्हणतो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, राईट। आता हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेलं आहे म्हणजेच काय, तर बघा, तुमची जी राज्यसेवेची परीक्षा असते तर राज्यसेवेची परीक्षा हे 3 फेजेस मध्ये होत असते। आता 3 फेजेस कुठल्या, बघा मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करते। इथे 3 फेजेस कुठल्या कुठल्या असतात, तर बघा, पहिली फेज असते ती म्हणजे प्रिलिम, राईट। आधी तुम्हाला प्रिलिम द्यायची असते। आता प्रिलिमचे जे पेपर आहे तर यामध्ये 2 पेपर तुम्हाला असतात, पेपर 1 आणि पेपर 2। आता जनरली बघा, पेपर 1 ला आपण म्हणतो जीएस पेपर, म्हणजे जनरल स्टडीजचा पेपर, सामान्य अध्ययनचा पेपर, आणि पेपर 2 जो असतो याला पण जीएस 1 आणि जीएस 2 असंच म्हणतात, पण मोर कॉमनली आपण याला सीसॅट म्हणतो। सीसॅट म्हणजे काय, कारण याच्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट असते, राईट। मग आता हा झाला जीएस 1 आणि हा झाला सीसॅटचा पेपर, असे 2 पेपर असतात तुम्हाला प्रिलिमसाठी, आणि हे दोन्ही पेपर ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात। ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजेच काय, तर यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन राहणार, त्याचे खाली ऑप्शन्स दिलेले असणार आणि त्यापैकी तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो, तर हा झाला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न। त्यानंतर जर तुम्ही हे प्रिलिम क्रॅक केली, म्हणजे तुम्ही प्रिलिम पास झाले, तर त्यानंतर तुम्हाला मेन्स एक्झाम द्यायची असते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मुख्य परीक्षा। आता ही मुख्य परीक्षा जी आहे हे तुमचं मेरिट ठरवत असते। प्रिलिम हे जस्ट तुम्हाला क्रॅक करायचे असते, कशासाठी, सो दॅट यू कॅन अपियर फॉर द मेन्स एक्झामिनेशन। म्हणजे जर तुम्ही प्रिलिम क्रॅक केली, कट ऑफ जेवढा आहे त्या कट ऑफ पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला मिळाले तर तुम्ही अपियर होणार मेन्ससाठी। आता ही मेन्स परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढेही स्कोर असणार त्यामध्ये तुम्हाला जेवढेही मार्क्स मिळणार ते मार्क्स कन्सिडर केल्या जातील तुमच्या फायनल लिस्टसाठी, त्यामुळे मेन्स एक्झाम ही इम्पॉर्टंट असते। मग आता या मेन्समध्ये काय चेंजेस केले आहेत बघा, तर या मेन्सचे पूर्णच्या पूर्ण म्हणजे या मेन्सच्याच पॅटर्नमध्ये चेंजेस आहे। तर इथे काय असणार आहे, तर इथे तुम्हाला वेगवेगळे जीएसचे सब्जेक्ट असतील, हे मी तुम्हाला आता व्यवस्थित पद्धतीने सांगते हे कसं आहे काय आहे। आणि या जीएस हे जे सब्जेक्ट असतील जे तुम्ही मेन्ससाठी प्रिपेअर करणार आहे तर याचा पॅटर्न त्यांनी सब्जेक्टिव्ह केलेला आहे, येत का लक्षात, बघा। म्हणजे तुमची जी प्रिलिम असणार आहे, प्रिलिमसाठी तुम्ही जे प्रिपेअर करणार तर ते प्रिपेअर करणार तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननी, आणि मेन्ससाठी तुम्ही जे प्रिपेअर करणार तर त्याचा पॅटर्न आयोगाने चेंज केला आहे आणि ते केलेलं आहे सब्जेक्टिव्ह पॅटर्न। मग आता हे सब्जेक्टिव्ह पॅटर्न म्हणजे काय असते, तर मी तुम्हाला आधी हा एक डिफरन्स क्लिअर करते की ऑब्जेक्टिव्हिटी आणि सब्जेक्टिव्हिटी हे 2 कन्सेप्ट काय आहेत। बघा, जनरली तुम्ही हे अभ्यास करत असताना किंवा या आधी जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला माहीत असेल की याला म्हणतात वस्तुनिष्ठ, मी इथे लिहून देते, हा झाला वस्तुनिष्ठ आणि हा झाला व्यक्तिनिष्ठ। हे कन्सेप्ट तुम्ही 2 स्टडी केलेले असेल। आता हे काय असतात बघा, हा जो आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न, वस्तुनिष्ठ पॅटर्न, यामध्ये आपल्याला फॅक्ट आणि डेटा कन्सिडर करायचा असतो। फॅक्ट आणि डेटा म्हणजेच काय, मी सिंपल तुम्हाला समजून सांगते। इथं एक्झॅक्टनेस असते। एक्झॅक्टनेस म्हणजे काय, बघा, इथं आपलं ओपिनियन काय आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं ओपिनियन काय आहे, त्या व्यक्तीचं मत काय आहे, त्याचे विचार काय आहे, त्याला काय वाटलं, तर व्यक्तीच्या ओरिएंटेशननी इथे कन्सिडर केल्या जात नाही, म्हणजे व्यक्तीला महत्त्व दिल्या जात नाही। जी एक्झॅक्ट गोष्ट आहे, ज्या पद्धतीने ती गोष्ट आहे तशीच सांगितल्या जाते, म्हणून त्याला म्हटलं जाते ऑब्जेक्टिव्हिटी। आता सपोज मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारला, सिंपल, की ताजमहल कसा आहे किंवा ताजमहल कोणी बांधला, असा मी तुम्हाला प्रश्न विचारला। बघा, माझा प्रश्न काय आहे,
ताजमहल कोणी बांधला? आता मला सांगा, हे मी कितीही मुलांना विचारलं, मुलींना विचारलं, वेगवेगळ्या प्रदेशातल्या म्हणजे वेगवेगळ्या शहरांमधल्या मुलांना किंवा मुलींना मी हा प्रश्न विचारला, तर मला सांगा या प्रश्नाचं उत्तर चेंज होणार आहे का? नाही, याचं उत्तर स्टॅटिक आहे. काय असणार आहे की ताजमहल हा शहाजहान या राजाने बांधला. आता मला सांगा, आता हे जो या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे कशावर डिपेंड आहे? हे फॅक्टवर डिपेंड आहे. हे कशावर डिपेंड आहे? हे डेटावर डिपेंड आहे. जसा जसा पर्सन चेंज होत आहे तसे तसं याचं उत्तर चेंज होत आहे का? नाही. म्हणजे इव्हन बघा, मी विदर्भमधल्या कुठल्याही स्टुडंटला विचारलं ताजमहल कोणी बांधला तरी आन्सर सेम असणार. त्यानंतर मी पश्चिम महाराष्ट्रामधल्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला विचारलं ताजमहल कोणी बांधला तरी उत्तर सेम असणार. आणि तेच मी मराठवाड्यामधील कोणाला विचारलं तरी उत्तर सेम असणार. म्हणजे इथं व्यक्तीचं मत कन्सिडर केल्या जात नाही. जो डेटा आहे, तो जो फॅक्ट आहे तोच आहे. तर हा जो कन्सेप्ट असते त्याला म्हटल्या जाते ऑब्जेक्टिव्ह कन्सेप्ट, दॅट इज वस्तुनिष्ठता. येत आहे लक्षात? मग आता हा जो पॅटर्न आहे याला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न का म्हटलं गेलं? कारण इथे तुम्हाला तुमचं मत कन्सिडर करायची गरज नव्हती. बघा, तुम्हाला सिंपल क्वेश्चन दिलेला असते, त्यापैकी तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले असतात आणि यापैकी तुम्हाला एक करेक्ट ऑप्शन हा सिलेक्ट करायचा असतो. मग तो ऑप्शन तुम्हाला पटत आहे किंवा नाही पटत आहे किंवा तुमचं त्याबद्दलचं मत काय आहे, ह्या गोष्टी कन्सिडर केलेल्या जात नाही. येत आहे? म्हणून हा पॅटर्न झाला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. आता याच्या अपोजिट जो दुसरा कन्सेप्ट असतो त्याला आपण म्हणतो सब्जेक्टिव्ह पॅटर्न, दॅट इज व्यक्तिनिष्ठता. आता इथे काय येणार? तर आता इथे व्यक्ती कन्सिडर केल्या जाणार. म्हणजे व्यक्तीचं मत काय आहे, व्यक्तीच्या भावना काय आहे, त्याची इमोशन्स काय आहेत हे कन्सिडर केल्या जाणार. म्हणजे आता सिंपल बघा, मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की ताजमहल सुंदर आहे का? प्रश्न काय आहे आता माझा? ताजमहल सुंदर आहे का? आता हा जो प्रश्न आहे हा असा प्रश्न आहे की याचं उत्तर हे प्रत्येक व्यक्तीनुसार चेंज होत जाणार. एखाद्या व्यक्तीला वाटणार की ताजमहल सुंदर आहे, एखाद्या व्यक्तीला वाटणार की नाही तो एवढा काही सुंदर नाही आहे, एखादा व्यक्ती म्हणणार की तो फक्त पांढराच आहे, त्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी नाही आहे, किंवा एखादा व्यक्ती ज्याला पांढरा कलर फार आवडतोय तो म्हणणार नाही हे सुंदर आहे. म्हणजेच काय की व्यक्तीच्या अकॉर्डिंग त्याचा आन्सर चेंज होत जाणार. मग हा जो कन्सेप्ट असतो याला म्हटल्या जाते व्यक्तिनिष्ठ, दॅट इज सब्जेक्टिव्हिटी. मग आता मेन्समध्ये आयोगाने सब्जेक्टिव्हिटी आणलेली आहे, सब्जेक्टिव्ह पॅटर्न आणला आहे. म्हणजेच काय, तर आता इथे तुम्हाला असा कन्सेप्ट राहणार नाही की तुम्हाला एक क्वेश्चन दिला आहे, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला तो सिलेक्ट करायचा आहे. आता इथे कसं असणार, तर तुम्हाला सिंपल एक क्वेश्चन विचारला जाणार आणि ते क्वेश्चन विचारल्यानंतर तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. म्हणजे आता उत्तर सिलेक्ट करायचं नाही आहे, तर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. म्हणून तो कुठला पॅटर्न झाला, तर तो झाला सब्जेक्टिव्ह पॅटर्न, म्हणजेच व्यक्तिनिष्ठता, म्हणजेच त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न देखील म्हणतो. तर अशा वेळेस तुमचं ओपिनियन, तुमचं मत, तर हे सर्व गोष्टी तिथे मॅटर करत असतात, कारण तुम्ही उत्तर लिहित असतात किंवा तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. तर हा नवीन पॅटर्न तुमच्या मेन्ससाठी आणलेला आहे. तर कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. बघा, प्रिलिम जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननी होणार, पण तुमची मेन्सची जी एक्झाम आहे तर मेन्सची एक्झाम ही सब्जेक्टिव्ह पॅटर्नने होणार आहे. त्या वर्णनात्मक पद्धतीने तुमचे मेन्स होणार आहे. आणि त्यानंतर तिसरी स्टेज काय असते मग, तर तिसरी स्टेज असते तुमचा इंटरव्ह्यू. म्हणजे जर का तुम्ही मेन्स पास झाले तर तुम्ही कशासाठी अपेअर होणार, इंटरव्ह्यूसाठी अपेअर होणार. आणि मग मेन्स आणि इंटरव्ह्यू यांचे स्कोर फायनल कन्सिडर केल्या जातात, तुम्ही पास आहे किंवा नाही, किंवा तुम्ही ती एक्झाम क्रॅक केली किंवा नाही. तर तुम्हाला जे पोस्ट वगैरे मिळणार तर तेव्हा मग हे स्कोर कन्सिडर केल्या जाते. प्रिलिमचा स्कोर तेव्हा कन्सिडर होत नाही. मग आता 2025 पासनं काय होणार आहे, तर ही जी प्रिलिम आहे ही ॲज इट इजच आहे, पण 2025 पासनं तुमची मेन्स जी आहे ती आता सब्जेक्टिव्ह होणार आहे. तर तुम्हाला सब्जेक्टिव्ह म्हणजे काय हे समजलं. मग आता मेन्सचं एक्झॅक्ट पॅटर्न कसं असणार आहे हे मी तुम्हाला सांगते. तर बघा, यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तुम्हाला सिलेबस बघायचा आहे. तर आता सिलेबस एक तर तुम्ही डायरेक्टली आयोगाच्या वेबसाईटवरनं म्हणजे MPSCच्या वेबसाईटवरनं तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज आपल्या अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे तर टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला सिलेबसची PDF देणार, तिथनं तुम्ही अपलोड करू शकता. तर जर तुम्ही सिलेबस बघितला तर बघा, मेन्समध्ये काय काय असते. मेन्समध्ये पहिले जे 2 पेपर आहेत ते कंपल्सरी पेपर असतात, म्हणजे ते लँग्वेजचे पेपर असतात. ठीक आहे, एक कंपल्सरी इंग्लिश लँग्वेजचा पेपर असतो आणि दुसरा पेपर जो आहे तो मराठी लँग्वेजचा असतो. आणि हे दोन्ही पेपर क्वालिफाईंग नेचरचे असतात. ठीक आहे, मग हे झाल्यानंतर आपले GS सुरू होतात. मग GS मध्ये काय काय असतात तर बघा, सर्वात आधी तुम्हाला माहीत असेल की एक पेपर हा तुमचा एसेचा असतो जो 250 मार्कांचा असतो, राईट.
त्यानंतर मग तुमचे बघा GS1 म्हणजे जनरल स्टडी 1, त्यानंतर जनरल स्टडी म्हणजे सामान्य अध्ययन 2, त्यानंतर GS3, त्यानंतर GS4, त्यानंतर GS5 आणि GS6 असे तुम्हाला पेपर असतात. मग आता हे प्रत्येक पेपर जो आहे तो किती मार्कांना असतो, तो असतो 250 मार्कांना, म्हणजे 250 ईच. तर असं जर तुम्ही यांचं एकूण बघितलं म्हणजे टोटल जर का तुम्ही बघितली तर मला सांगा तुम्हाला हे जे GS आहे, ठीक आहे, तर या GS मध्ये GS1 पासनं तर GS4 पर्यंत जर तुम्ही कन्सिडर केले तर किती मार्क होतात, तर बघा हे होतात तुमचे 1000 मार्क्स, राईट. त्यानंतर जर का तुम्ही यामध्ये एसेचा पेपर ॲड केला तर तो किती झाला 250, म्हणजे 1250 हे झाले एवढे मार्क्स. आणि यामध्ये हे जे शेवटचे 2 पेपर आहेत GS5 आणि GS6 हे असतात ऑप्शनल सब्जेक्ट. त्या लक्षात हे काय असतात ऑप्शनल सब्जेक्ट. म्हणजे GS1 मध्ये काय येणार, तर GS1 मध्ये तुम्हाला इतिहास आहे, भूगोल आहे, त्यानंतर आर्ट अँड कल्चर आहे, इंडियन सोसायटी आहे, असे सब्जेक्ट. GS2 मध्ये काय आहे, तर GS2 मध्ये पॉलिटी, गव्हर्नन्स हे सब्जेक्ट. त्यानंतर GS3 मध्ये काय आहे, तर GS3 मध्ये तुम्हाला अर्थशास्त्र आहे म्हणजे इकॉनॉमी आहे, इन्व्हायरमेंट आहे, सायन्स अँड टेक आहे, असे सब्जेक्ट. GS4 मध्ये काय आहे, तर GS4 मध्ये इथिक्स आहे. आणि GS5 आणि GS6 मध्ये काय असतात, तर हे असतात ऑप्शनल सब्जेक्ट. मग आता ऑप्शनल सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स काय आहे इथनं आपण सुरू करू. तर जर तुम्ही सब्जेक्टिव्ह पॅटर्नसाठी प्रिपेअर करत आहे तर बघा जेव्हा तुम्ही GS1 to GS4 या सब्जेक्टसाठी प्रिपेअर करणार म्हणजे जे कोर सब्जेक्ट असतात त्यांच्यासाठी जेव्हा तुम्ही प्रिपेअर करणार तर तुम्ही प्रिपेअर करत आहे 1000 मार्कांसाठी, राईट, 1000 मार्क्स ईच. मग आता मला सांगा हे जे सब्जेक्ट आहेत GS1 to GS4 हे सर्वांना कंपल्सरी आहे, सर्व विद्यार्थ्यांसारखी सेम आहे. मग सर्व विद्यार्थी त्यांचा अभ्यास पण सेम करतात, टेस्ट सिरीज पण जवळपास सेम लावतात, स्टडी मटेरियल पण जवळपास सेम असतं. म्हणजेच काय, तर GS1 to GS4 पर्यंत स्टुडंट जे मार्क्स ऑब्टेन करतात तर त्या मार्क्समध्ये आपल्याला फारसा डिफरन्स दिसून येत नाही. म्हणजे जवळपास सर्व विद्यार्थ्यांना, जवळपास म्हणते मी, सारख्या प्रमाणात इथे मार्क्स मिळतात. मग राहिलं काय, तर हा असते एसेचा पेपर. मग आता हा एसेचा पेपर म्हणजे काय, तर मला सांगा सर्व स्टुडंट सेम एसे लिहिणार आहे का, सर्व स्टुडंट सेम मटेरियल यूज करणार आहे का, नाही. तर एसेमध्ये प्रत्येक व्यक्तीनुसार त्याचा एसे चेंज होणार, म्हणजे प्रत्येक स्टुडंटच्या अकॉर्डिंग त्याचा एसे चेंज होणार. तो कसा रिप्रेझेंट करतोय किंवा त्याचं प्रेझेंटेशन कसं आहे, त्यांनी किती डेटा दिलेला आहे, किती फॅक्ट सांगितले आहे, तर यानुसार एसे चेंज होणार. एसे चेंज होणार तर त्याच्या अकॉर्डिंग हे जे मार्क्स आहे हे देखील काय होणार, चेंज होणार. येत्या लक्षात. मग आता जर आपण एसे कन्सिडर केला तर हे टोटल मार्क्स किती झाले, तर हे टोटल मार्क्स झाले 1250 मार्क्स. तर यामध्ये मला सांगा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स जर स्कोर करायचे असेल तर तुमच्यासाठी फायद्याचा किंवा कामाचा सब्जेक्ट कुठला असतो, तो म्हणजे एसे. तुम्ही जेवढे जास्त एसेमध्ये मार्क्स सिक्युअर करणार तेवढे मार्क्स तुम्हाला फायनली जास्त मिळणार. का, कारण GS1 to GS4 पर्यंत जवळपास सर्वांना सेम मार्क्स मिळतात. मग आता हे कन्सिडर केल्यानंतर राहिला एक आणखी सब्जेक्ट जो चेंज होणार आहे किंवा प्रत्येक स्टुडंटच्या अकॉर्डिंग चेंज होणार आहे, तो म्हणजे तुमचे हे 2 सब्जेक्ट, दॅट इज ऑप्शनल सब्जेक्ट. आता बघा ऑप्शनलमध्ये हा 250 मार्क्स प्लस GS6 हा 250 मार्क्स, म्हणजे टोटल किती झाले, तर टोटल झाले 500 मार्क्स. येत्या लक्षात. म्हणजे अशी ग्रँड टोटल किती होत असते ही, तर 1750. तुमचं टोटल मेन्स किती मार्कांची असते, 1750 मार्क्सची. यामध्ये हे जे 500 मार्क्स आहेत हे 500 मार्क्स देखील स्टुडंट टू स्टुडंट व्हॅरी होत असतात. म्हणजे बघा इथे तुम्हाला चॉईस दिलेला आहे. बघा MPSCने किंवा आयोगाने काय म्हटलं आहे की तुम्हाला हे जे पेपर आहेत हे सर्वांना सेम असणार, सर्वांना कंपल्सरी असणार. मग स्टुडंटला चॉईस कुठलं दिलं आहे, तर स्टुडंटला चॉईस दिलं आहे यामध्ये. म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट कुठला असावा हे तुम्ही तुमचं ठरवू शकता किंवा तुम्हाला कुठला सब्जेक्ट प्रिपेअर करायचा आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे हा कम्प्लीट चॉईस स्टुडंटला दिलेला आहे. मग आता हा जो चॉईस दिलेला आहे तर हा किती मार्कांचा आहे, हा 500 मार्कांचा आहे. मग मला सांगा प्रत्येक स्टुडंटला ऑप्शनल सेम असणार आहे का, नाही. प्रत्येक स्टुडंट वेगवेगळा ऑप्शनल सिलेक्ट करतील, त्यानुसार त्यांचा अभ्यास, त्यांचं स्टडी मटेरियल, त्यांचं रिप्रेझेंटेशन हे पण वेगळं असणार आणि त्यानुसार त्यांना मिळणारे मार्क्स देखील काय असणार, वेगवेगळे असणार. म्हणजे चेंज होणार, म्हणजेच व्हॅरी होणार. म्हणजेच काय, तर तुम्हाला फायनल मार्क्स किती मिळणार
तर यामध्ये जर तुम्हाला स्वतःचं अपग्रेडेशन करायचं आहे किंवा मार्क्स जास्त इतरांपेक्षा मार्क्स तुम्हाला जास्तीत जास्त ऑब्टेन करायचे आहे, तर हे डिसाईड करणारे कुठले पेपर असतात, तर ते असतात एक म्हणजे एसेचा पेपर आणि दुसरा म्हणजे ऑप्शनलचा पेपर. येत आहे का लक्षात? कारण GS1 to GS4 हे जवळपास सर्वच स्टुडंट्स सारख्या लेवलनी प्रिपेअर करत असतात, त्यामुळे त्यांच्या मार्क्समध्ये पण आपल्याला थोडंफार म्हणजे जवळपास सारखेच आपल्याला दिसून येतात मार्क्स देखील. मग तुम्हाला जर जास्त मार्क्स ऑब्टेन करायचे आहेत तर तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो एसे पेपर, जो तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे असतात, आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे ऑप्शनलचा पेपर. म्हणजे तुम्ही ऑप्शनलमध्ये किती जास्त मार्क्स सिक्युअर करणार यावरनं तुमचे फायनल टोटल पर डिटरमाइन होणार. मग अशा वेळेस इतका ऑप्शनल हा महत्त्वाचा आहे. बघा आधी तर मी तुम्हाला हेच सांगते की ऑप्शनल महत्त्वाचा का बरं आहे, तर इतका जास्त हा ऑप्शनल महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करणं महत्त्वाचं आहे, आणि हे करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे ते म्हणजे करेक्ट ऑप्शनल सब्जेक्टची निवड करणं. तर तेव्हा तुम्ही ऑप्शनल सिलेक्ट करता तर तेव्हा तो व्यवस्थितपणे सर्व गोष्टींचं ॲनालिसिस करून सर्व गोष्टी समजून घेऊन त्यांची निवड करणं हे तुम्हाला महत्त्वाचं आहे, कारण ते 500 मार्कांसाठी तुम्हाला ऑप्शनल विचारल्या जातो. तर आय होप की तुम्हाला इम्पॉर्टन्स जे आहे ऑप्शनलचं हे लक्षात आलेलं असणार. मग आता बघा ऑप्शनलचे पेपर किती आहे तुम्हाला, तर ऑप्शनलचे तुम्हाला 2 पेपर आहे, GS5 आणि GS6. मग आता हे 2 साठी तुम्हाला ऑप्शनल सिलेक्ट करायचा आहे. तर सिलेक्ट कसा करायचा बघा, आता GS1 आणि GS2 म्हणजेच काय, तुम्हाला 2 सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहे का? नाही, तुम्हाला 2 सब्जेक्ट सिलेक्ट करायचे नाही आहे, तुम्हाला सब्जेक्ट एकच सिलेक्ट करायचा आहे. पण या एकाच सब्जेक्टचे तुम्हाला पेपर मात्र 2 असणार आहे, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2. ठीक आहे. मग हा पेपर 1 म्हणजे झाला तुमचा GS5 आणि पेपर 2 म्हणजे झालं तुमचं GS6. तर असं तुम्हाला एक सब्जेक्ट तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून सिलेक्ट करायचा आहे. मग आता हे सिलेक्ट कसं करायचं किंवा सिलेक्शन कशातून करायचं? तुम्ही रँडमली काही पण सिलेक्ट करू शकता का? तर तुम्ही रँडमली काहीही सिलेक्ट करू शकत नाही. त्यासाठी बघा तुम्हाला MPSCने एक लिस्ट दिलेली आहे. ज्यांच्याकडे ही PDF नसेल तर त्यांनी आपल्या अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे तर त्या टेलिग्राम चॅनलवरनं डाउनलोड करायची, मी तिथं अपलोड करायला सांगते. तर बघा आपल्याला आयोगाने जवळपास 26 सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. या 26 सब्जेक्टमधनं तुम्हाला एक सब्जेक्ट ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून सिलेक्ट करायचा आहे, आणि त्याचे तुम्हाला 2 पेपर राहतील 250 मार्कांचे. मग आता हे जर तुम्ही लिस्ट जर ओव्हरव्ह्यू केली तर यामध्ये तुम्हाला लक्षात येणार की इथं आपण 2 कॅटेगरी कन्सिडर करू शकतो. कुठल्या 2 कॅटेगरी कन्सिडर करू शकतो? बघा हे 26 सब्जेक्ट आहे, यापैकी तुम्हाला एक सब्जेक्ट चूज करायचा आहे. मग असं सिलेक्शनच्या वेळेस आपल्याला फार जास्त कन्फ्युजिंग असते की नेमकं मी कुठला सब्जेक्ट सिलेक्ट करणार आहे. मला आता सर्व सब्जेक्ट सारखे वाटतात, किंवा इन जनरल जेव्हा आपण ऑनलाईन यूट्यूबवर जेव्हा व्हिडिओ वगैरे बघत असतो, आपण सेमिनार अटेंड करतो, तेव्हा पण आपल्याला कन्फ्युजन होते, कारण प्रत्येक व्यक्ती त्याच्या सब्जेक्टला चांगलं म्हणत असते. अशा वेळेस आपण गोंधळात पडतो की नेमका माझा ऑप्शनल सब्जेक्ट कुठला असायला हवा. तर ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करत असताना तुम्ही कुठले कुठले क्रायटेरिया कन्सिडर करायला पाहिजे हेच मी तुम्हाला आज या यूट्यूब सेशनमध्ये आपलं जे आहे हे त्या यूट्यूब सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा टोटल तुम्हाला 26 सब्जेक्ट दिलेले आहेत. आता हे 26ही सब्जेक्ट तुम्हाला रीड करायचे आहे की कुठले कुठले सब्जेक्ट ॲज अ ऑप्शनल आहे. मग बघा ॲग्रिकल्चर आहे, ॲनिमल हजबंडरी आहे, इकॉनॉमिक्स, जिओलॉजी, सोशोलॉजी, स्टॅटिस्टिक्स, सायकोलॉजी असे 26 सब्जेक्ट तुम्हाला दिलेले आहे. तर एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर हे सब्जेक्ट तुम्हाला 2 कॅटेगरीमध्ये दिसून येतील. काही सब्जेक्ट जे आहे त्यांना आपण ह्युमॅनिटीचे सब्जेक्ट म्हणतो, ठीक आहे, त्याला किंवा आपण त्याला सोशल सायन्स म्हणतो. काही सब्जेक्ट कशाचे आहे? ह्युमॅनिटीचे आहे किंवा ते सोशल सायन्सचे सब्जेक्ट आहे. आणि दुसरी कॅटेगरीमध्ये म्हणजेच तुम्हाला प्युअर किंवा कोर सायन्सचे सब्जेक्ट दिसून येतील. म्हणजे तुम्हाला दोन्ही वेनी सब्जेक्ट दिलेले आहे किंवा दोन्ही कॅटेगरीचे सब्जेक्ट दिलेले आहेत. बघा आता सोशल सायन्सचे सब्जेक्ट म्हणजे कुठले? तर बघा यामध्ये तुम्हाला दिसणार हे बघा हिस्ट्री आहे, राईट, त्यानंतर लॉ आहे, त्यानंतर समाजशास्त्र म्हणजे सोशोलॉजी आहे, त्यानंतर मानसशास्त्र आहे म्हणजे सायकोलॉजी, त्यानंतर तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी दिलेला आहे, त्यानंतर बघा अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र, त्यानंतर हे बघा
मराठी लिटरेचर हा सब्जेक्ट दिलेले आहे. तर असे जे सब्जेक्ट आहे, त्यानंतर जॉग्राफी दिलेला आहे. तर हे सब्जेक्ट, अर्थशास्त्र हे जे सब्जेक्ट आहे यांना आपण म्हणतो सोशल सायन्सचे सब्जेक्ट, म्हणजे हे झाले ह्युमॅनिटीचे सब्जेक्ट. तर तुम्हाला ह्युमॅनिटीचे पण सब्जेक्ट दिलेले आहे. आणि ऑन द अदर हँड जर आपण विचार केला तर काही सब्जेक्ट हे प्युअर सायन्सचे पण आहे, कोर सायन्सचे पण आहे, दॅट इज स्टॅटिस्टिक्स आहे. त्यानंतर बघा फिजिक्स आहे, त्यानंतर केमिस्ट्री आहे, त्यानंतर काही सब्जेक्ट जे आहे ते तुम्हाला इंजिनिअरिंगचे पण दिलेले आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. त्यानंतर बघा बॉटनी दिलेलं आहे, केमिस्ट्री दिलेले आहे. म्हणजेच यामध्ये कोर सायन्स आणि अप्लाइड सायन्स म्हणजे इंजिनिअरिंगचे काही आणि कोर सायन्स म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे देखील दिलेले आहे. तर यांपैकी तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तर आता एक्झॅक्टली ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा कन्सिडर करायला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे ते मी तुम्हाला वन बाय वन सांगते. बघा आधी तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वात आधी तुम्हाला ही पूर्ण लिस्ट वाचायची आहे की कुठले कुठले सब्जेक्ट आहे. त्यानंतर तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला सोशल सायन्सचे सब्जेक्ट ॲज अन ऑप्शनल म्हणून घ्यायचे आहे किंवा तुम्हाला जे कोर सायन्सचे आहे किंवा अप्लाइड सायन्सचे आहेत ते सब्जेक्ट तुम्हाला ॲज अन ऑप्शनल म्हणून घ्यायचे आहेत. पण हे पण सिलेक्ट करत असताना तुम्हाला एक्झॅक्टली कोणते कोणते निकष लावायचे आहेत ते मी सांगते. तर त्याआधी तुम्हाला काय करायचं, हे सर्व सब्जेक्ट रीड करायचे. हे रीड केल्यानंतर तुम्हाला जे वाटत आहे की हे सब्जेक्ट आपले ऑप्शनल असायला हवे, तर असे लिस्ट ऑफ सब्जेक्ट काढायची. म्हणजे जवळपास तुम्ही 6 ते 7 सब्जेक्ट जे आहे यातनं सिलेक्ट करायचे की हे 7 सब्जेक्टमध्ये मला इंटरेस्ट वाटतोय, हे सब्जेक्ट माझे ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट मी घेऊ शकतो. आता हे घेतल्यानंतर मग तुम्हाला वन बाय वन यामध्ये क्रायटेरिया अप्लाय करायचा आहे आणि त्यातनं एक सब्जेक्ट तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून सिलेक्ट करायचा आहे. मग आता हे एक्झॅक्ट क्रायटेरिया कुठले कुठले लावायचे, तर बघा सिंपल आहे. सुरुवातीला आधी तुम्हाला काय करायचं आहे, जो सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करतायत किंवा जेही तुम्ही लिस्ट ऑफ सब्जेक्ट काढलेले आहेत की 4 सब्जेक्ट तुम्ही सपोज कन्सिडर केले, या 4 सब्जेक्टपैकी मला एक सब्जेक्ट ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून सिलेक्ट करायचा. तर आधी काय करायचं, आधी त्या ऑप्शनल सब्जेक्टचा सिलेबस बघायचा. म्हणजे आयोगाच्या वेबसाईटवर किंवा इतरत्र कुठेही जे सिलेबस दिलेले असतात तर ते सिलेबस म्हणजेच त्याचा अभ्यासक्रम चेक करायचा. आता हे अभ्यासक्रम चेक केल्याने काय होणार की बघा आपल्याला एक्झॅक्टली त्या सब्जेक्टमध्ये दिलेलं काय आहे, आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे त्याचा एक ओव्हरव्ह्यू किंवा त्याचा एक अंदाज तुम्हाला येणार की एक्झॅक्टली ह्या सब्जेक्टमध्ये काय आहे. कारण जनरली बघा ज्यांचं बॅकग्राऊंड सायन्स आहे, म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन सायन्समधनं झालेलं आहे, तर अशा स्टुडंटला ह्युमॅनिटीचे किंवा सोशल सायन्सच्या सब्जेक्टबद्दल फारसं नॉलेज नसतो. म्हणजे एक्झॅक्टली सोशोलॉजीमध्ये काय आहे किंवा सोशोलॉजी हा सब्जेक्ट काय आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नसते. किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा सब्जेक्ट काय आहे, यामध्ये काय दिलेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं. किंवा ऑन द अदर हँड जर आपण विचार केला की ज्यांचं ग्रॅज्युएशन हे आर्ट बॅकग्राऊंडमधनं झालेलं आहे तर त्यांना सायन्सच्या सब्जेक्टचं फारसं नॉलेज नसते किंवा माहिती नसते. तर अशा वेळेस आपण काय करायचं की जेवढेही सब्जेक्ट आपण कन्सिडर केलेले आहे तर त्यांचा आधी अभ्यासक्रम बघायचा, त्यांचा सिलेबस बघायचा की एक्झॅक्टली त्यामध्ये दिलेलं काय आहे. पेपर 1चा सिलेबस आणि पेपर 2चा सिलेबस दोन्ही कन्सिडर करायचे की त्यामध्ये एक्झॅक्टली काय काय दिलेलं आहे, किती लेंथपर्यंत दिलेले आहे ते पण तुम्हाला बघायचं आहे. मग यापैकी काही सब्जेक्ट असे राहतील की जे तुमच्यासाठी बिलकुलच अनोळखी आहे, म्हणजे ते दूरपर्यंत तुम्हाला माहीत नाही किंवा काहीच ओळखीचं नाही. किंवा सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला कुठेतरी असं वाटलं की नाही हा सब्जेक्ट मी प्रिपेअर नाही करू शकत किंवा मला बिलकुलच याच्यामध्ये काही ओळखीचं वाटत नाही आहे. तर अशा वेळेस हे काय करायचं आहे, तुम्हाला इलिमिनेट करायचे आहे. ठीक आहे. दुसरा महत्त्वाची गोष्ट तुम्हाला बघायची आहे ते म्हणजे या ऑप्शनल सब्जेक्टला प्रिपेअर करण्यासाठी लागणारा वेळ. म्हणजे त्या वेळ कशावर ठरणार, तर वेळ ठरणार त्या ऑप्शनल सब्जेक्टच्या लेंथवर, म्हणजेच काय तर सिलेबसवर. जेव्हा आपण सिलेबस ओव्हरव्ह्यू करतो किंवा जेव्हा आपण सिलेबस बघतो तेव्हा आपल्या लक्षात येते की याचा सिलेबस फार जास्त दिलेला आहे का, फार लेंदी दिलेले आहे का, त्यामध्ये टोटल चॅप्टर्स किती आहे किंवा टोटल युनिट किती दिलेले आहे. त्यानंतर बघा ऑप्शनलमध्ये थिंकर्स असतात. आता हे थिंकर्स काय असतात, तर बघा जसं प्रत्येक सायन्सच्या सब्जेक्टमध्ये सायंटिस्ट असतात आणि त्यांनी दिलेली थिअरीज असतात, त्या पद्धतीने सोशल सायन्समध्ये थिंकर्स असतात आणि या थिंकर्सचे विचार असतात. म्हणजे मराठीमध्ये आपण याला विचारवंत म्हणतो. मग यांच्या थिअरी किती दिलेल्या आहे, थिंकर किती दिलेले आहे, टोटल युनिट किंवा टोटल चॅप्टर्स किती आहे,
पेपर 1 किती आहे, पेपर 2 किती आहे, हे डिटेलमध्ये तुम्हाला बघायचा आहे हा सिलेबस. आणि या सिलेबसवरनं तुम्हाला अंदाज येणार की इतका मोठा जर का सिलेबस आहे तर एवढा मोठा ऑप्शनल सब्जेक्ट प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी किती वेळ लागू शकतो, म्हणजेच त्या सब्जेक्टची लेंथ किती आहे किंवा त्या सब्जेक्टचा वास्टनेस किती आहे. सिलेबस जास्त आहे किंवा सिलेबस कमी आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे. आणि याच्या बेसिसवरनं जेव्हा तुमच्या लक्षात येते की नाही एखाद्याचा सिलेबस फार मोठा आहे, फार लेंदी आहे, त्याला प्रिपेअर करण्याला फार जास्त वेळ लागणार, फार जास्त ड्युरेशन लागणार, प्लस तो खूप वास्ट आहे किंवा तो कॉम्प्लिकेटेड आहे, असं जर का वाटलं तर ते सब्जेक्ट काय करायचे, एलिमिनेट करायचे. त्यानंतर आणखी कशाचा विचार करायचा, त्यानंतर आणखी विचार करायचा तो म्हणजे अभ्यास साहित्य. आता बघा, जर तुम्हाला लक्षात आलं की एखादा पर्टिक्युलर सब्जेक्ट तुम्ही ॲज अन ऑप्शनल म्हणून सिलेक्ट केला, मग ऑप्शनल म्हणून सिलेक्ट केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं असते की त्यासाठी आपल्याला स्टडी मटेरियल अवेलेबल आहे की नाही. मग इथे मॅटर करते की तुम्ही कुठली लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे. आता लँग्वेज सिलेक्ट केलेली म्हणजे काय बघा, कोणी मराठी माध्यमातनं एक्झाम प्रिपेअर करतात आणि कोणी इंग्लिश मीडियममधनं एक्झाम प्रिपेअर करतात. मग अशा वेळेस जर तुम्ही मराठी माध्यम सिलेक्ट करत आहे तर मराठी मीडियमचे पुस्तकं अवेलेबल आहेत का त्या सब्जेक्टचे ते तुम्हाला बघायचे आहे, म्हणजेच अभ्यास साहित्य. कारण बघा सिंपल आहे की जरी तुम्हाला सब्जेक्ट सिमिलर वाटणार किंवा खूप काही नवीन असं सब्जेक्ट ॲड नाही आहे त्या 26 सब्जेक्टमध्ये, पण बघा काय असते की MPSCने दिलेला सिलेबस आणि इतर युनिव्हर्सिटी जेव्हा ते सब्जेक्ट असतात युनिव्हर्सिटीमध्ये तर त्यांचे सिलेबस हे डिफरंट असते काही सब्जेक्टसाठी. मी म्हणते म्हणजेच काय तर बघा MPSCने हिस्ट्रीचा दिलेला सिलेबस हा कदाचित वेगळा असू शकतो, वेगळा म्हणजे काही टॉपिक्स त्यामध्ये युनिक असू शकतात, तर युनिव्हर्सिटीमध्ये जी हिस्ट्री असते तर त्यामध्ये वेगळे टॉपिक्स असणार किंवा खूप डिटेलमध्ये ते असणार. मग अशा वेळेस एक्झॅक्टली आयोगाने दिलेला जो सिलेबस आहे, आयोगाने दिलेले जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स कव्हर होतील आणि तेवढ्याच डेप्थमध्ये ते टॉपिक्स असायला हवे, अशा पद्धतीचं अभ्यास साहित्य अवेलेबल आहे का हे देखील चेक करणं महत्त्वाचं ठरते. सपोज जर का आता तुम्ही मॅथमॅटिक्स हा ऑप्शनल घेत असणार, मॅथ्स हा ऑप्शनल घेत असणार किंवा तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री यांसारखे ऑप्शनल सिलेक्ट करत असणार तर यासाठी मॅक्झिमम अवेलेबल आहे ते म्हणजे युनिव्हर्सिटीचे मटेरियल. पण ते युनिव्हर्सिटीचं मटेरियल MPSCनं दिलेल्या सिलेबससोबत मॅच करतंय का हे पण बघणं तुम्हाला गरजेचं आहे. किंवा मॅथ्स आहेत मग किंवा फिजिक्स आहे मग यांचं स्टडी मटेरियल मराठी मीडियममधून आहे का हे पण तुम्हाला चेक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला स्टडी मटेरियल देखील चेक करायचं आहे. प्लस मग आणखी तुम्हाला काय चेक करायचं आहे तर ते म्हणजे सक्सेस रेट. आता हे काय असते बघा, एखादा ऑप्शनल सिलेक्ट करत असताना तो ऑप्शनल स्कोरिंग आहे का, म्हणजे त्यामध्ये मॅक्झिमम मार्क्स मिळतात का यांचा देखील विचार केला जातो. मग आता हे आपण कसं कन्सिडर करणार तर बघा MPSCसाठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा नवीन आहे, त्यामुळे आपण जो रेफरन्स घेणार आहे तो UPSCचा रेफरन्स घेणार आहे. ठीक आहे. मग आता UPSC प्रिपेअर करणारे स्टुडंट कुठल्या बेसिसवर ऑप्शनल सिलेक्ट करतात हे आपण बघतोय. मग आता हे बघण्यासाठी एक्झॅक्ट आपल्याकडे डेटा काय आहे तर बघा UPSC दरवर्षी ॲन्युअल रिपोर्ट पब्लिश करत असतो. म्हणजे UPSC काय करत असते बघा, UPSC ॲन्युअल रिपोर्ट पब्लिश करते. या ॲन्युअल रिपोर्टमध्ये काय असतं तर या ॲन्युअल रिपोर्टमध्ये टोटल किती स्टुडंट अपियर झाले, त्यांनी कुठला सब्जेक्ट ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून घेतलेला आहे आणि मग ती पास झाले की नाही, म्हणजे त्यांचा स्कोर काय होता ते पास झाले की नाही आणि त्यावरनं त्याचा सक्सेस रेट ठरतात. म्हणजे सपोज की एखादा व्यक्ती आहे त्यांनी X नावाचा ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट केला, तो यामध्ये पास झाला की फेल झाला यावरनं त्याचा सक्सेस रेट ठरवत असतो. तर याचाच अर्थ काय, सक्सेस रेट म्हणजे काय, तुम्ही पास होताय की फेल होताय आणि यावरनं तो स्कोरिंग आहे की नाही हे पण डिटरमाइन करणार. बघा काही सब्जेक्ट कसे असतात की वाचायला फार इंटरेस्टिंग असतात किंवा आपल्याला वाटते की त्याचा सिलेबस जो आहे तो सिम्पल आहे, इझी आहे, पण जेव्हा आपण एक्झॅक्टली प्रिपेअर करतो आणि आन्सर लिहितो तर तेव्हा त्यामध्ये चांगला स्कोर येत नाही. तर अशा वेळेस हे पण कन्सिडर करणं फार गरजेचं आहे की आपण सिलेक्ट केलेला सब्जेक्ट हा स्कोरिंग आहे की नाही, याआधी किती स्टुडंटनी तो सब्जेक्ट घेतलेला आहे, प्रिपेअर केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांचं स्कोरिंग काय होतं, मग त्यांचा सक्सेस रेट काय होता, किती स्टुडंट पास झाले हे पण आपल्याला कन्सिडर करायचं असतं. मग हे तुम्ही कसं कुठनं बघणार तर बघा UPSCचे जे ॲन्युअल रिपोर्ट्स असतात ते एकदा तुम्ही क्रॉस चेक करायचे. बघा इथे मी तुम्हाला 2019चा एक रिपोर्ट, ठीक आहे, मी टेलिग्रामवर ती पण फाईल अपलोड करणार 2019 किंवा 2020चा जो ॲन्युअल रिपोर्ट आहे तो. तर त्यामध्ये तुम्हाला लिस्ट ऑफ सब्जेक्ट दिलेले असणार आणि प्रत्येक सब्जेक्टचा सक्सेस रेट काय आहे हे देखील दिलेले आहे.
त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑप्शनल सिलेक्ट करताना तुम्हाला कन्सिडर करायचं आहे की तो सब्जेक्ट ओव्हरलॅपिंग आहे का. ओव्हरलॅपिंग आहे का म्हणजेच काय, तर आता बघा इतर GS सब्जेक्ट जे आहेत तर त्यामध्ये त्याचा काही फायदा होणार आहे का. म्हणजेच काय बघा, आपल्याला GS 1 to GS 4 मध्ये जेवढेही सब्जेक्ट दिलेले आहे त्यापैकी जर तुम्ही एखादा कुठलाही सब्जेक्ट ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून सिलेक्ट करत असणार तर अल्टिमेटली त्याचा फायदा तुम्हाला GS मध्ये पण होणार. म्हणजेच सपोज जर का तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल घेतलं तर GS 1 मध्ये याचा फायदा होणार. जर का तुम्ही जिओग्राफी ऑप्शनल घेताय किंवा इकॉनॉमी ऑप्शनल घेताय तर त्याचा फायदा अल्टिमेटली तुम्हाला GS मध्ये पण होणार. प्लस त्याचाच फायदा तुम्हाला एसे मध्ये पण होणार. आता जर का तुम्ही फिलॉसॉफी सारखे सब्जेक्ट घेतायत तर मग फिलॉसॉफी सारखे सब्जेक्टचा फायदा कशामध्ये होणार, एसे मध्ये पण होणार. ठीक आहे, त्यानंतर इथिक्स मध्ये पण होणार. तर अशा वेळेस जेव्हा आपण ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करतो तर तोच अभ्यास आपल्याला इतर कुठल्या GS मध्ये किंवा एसे मध्ये कामात येते का हे पण बघायचं असते. मग ओव्हरलॅपिंग म्हणजे काय की ज्यांचा सिलेबस सेम आहे. आता जर का तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल घेतला तर अल्टिमेटली इकडे तुमचा GS 1 मध्ये जे तुम्हाला हिस्ट्री आहे ते तुमचं प्रिपेअर होणार. सपोज तुम्ही इकॉनॉमी घेतला तर इकडे GS 3 मध्ये तुमचं जे इकॉनॉमी आहे ते तुमचं प्रिपेअर होणार. म्हणजे ओव्हरलॅपिंग सिलेबस असलेले जर का आपण सब्जेक्ट घेतले तर आपला अभ्यास शेवटी कमी होतो, कारण तोच अभ्यास आपल्याला कुठेतरी या GS मध्ये पण कामात येत असतो किंवा एसे मध्ये पण आपल्याला कामात येतो. मग अशा वेळेस ओव्हरलॅपिंग सिलेबस आहे की नाही हे बघायचं. सपोज आता जर का तुम्ही फिजिक्स सारखे ऑप्शनल सिलेक्ट केले तर या ऑप्शनलचा तुम्हाला इकडे GS मध्ये कुठेही फायदा होणार नाही. किंवा तुम्ही मॅथमॅटिक्स सारखे ऑप्शनल सिलेक्ट केले तर तुम्हाला त्याचा फारसा फायदा इकडचे GS प्रिपरेशनमध्ये होणार नाही. अशा वेळेस तुमचा अभ्यास हा वाढतो. पण जर का तुम्ही ओव्हरलॅपिंग सिलेबस असलेले ऑप्शनल सिलेक्ट केले तर यामुळे काय होणार, तुमचा अभ्यास कुठेतरी कमी होणार. कारण अल्टिमेटली ॲट अ टाईम तुम्ही 2 सब्जेक्ट प्रिपेअर करत असणार, एक GS साठी पण आणि ऑप्शनलसाठी पण. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं बघायचं ते म्हणजे गायडन्स. की एखादा ऑप्शनल सिलेक्ट करत असताना त्या ऑप्शनल सब्जेक्टबद्दलचं गायडन्स तुम्हाला मिळते की नाही. आता बघा इथे गायडन्स याचा अर्थ मी असं बिलकुल म्हणणार नाही की तुम्ही ऑफलाईन बॅचेस लावायला पाहिजे किंवा तुम्ही ऑनलाईन बॅचेसच लावायला पाहिजे. तुम्हाला कोणाचंही गायडन्स असलं तरी चालते. म्हणजे प्रॉपर कुठली अकॅडमी नाही, इवन तुमचे कोणी सिनियर्स असतील, ठीक आहे, किंवा इवन तुमचे कोणी फ्रेंड असतील जे तुम्हाला गाईड करू शकतात, तर तुम्हाला गायडन्स हे फार इम्पॉर्टंट असते. आता मी गायडन्स का इम्पॉर्टंट सांगते बघा. जेव्हा तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट प्रिपेअर करता तर ठीक आहे, तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे जे कोर्स त्यामध्ये कन्सेप्ट आहे ते तुम्ही प्रिपेअर करून घेणार सेल्फ. त्यानंतर थोडेफार यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघून तुम्ही ते पण कन्सेप्ट क्लिअर करणार. म्हणजे हा झाला सेल्फ स्टडी. पण मला सांगा जेव्हा तुम्ही ॲन्सर लिहिणार, कारण हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, तर जेव्हा तुम्ही ॲन्सर लिहिणार तर ॲन्सर लिहित असताना हे ॲन्सर चेक करायला पण तुमच्याकडे कुणीतरी पाहिजे. कारण ॲन्सरच्या वेळेस ॲन्सरमध्ये सर्वात महत्त्वाचं असते ते म्हणजे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह. जेव्हा आपण ॲन्सर लिहितो तर आपल्याला वाटते की आपण परफेक्ट ॲन्सर लिहिला आहे. मग नंतर जेव्हा आपण तो एखाद्या व्यक्तीला दाखवतो तर तो आपल्याला सांगतो की नाही यामध्ये फ्लोचार्ट असायला पाहिजे होते, यामध्ये डायग्राम्स असायला पाहिजे होते, किंवा आणखी तेच ॲन्सर जर तुम्ही थर्ड पर्सनला दाखवलं, तिसऱ्या व्यक्तीला दाखवलं तर तो आणखी काही पर्स्पेक्टिव्ह त्यामध्ये ॲड करणार की हे वाक्य जे तुम्ही असं लिहिलं तर हे वाक्य असं न लिहिता अशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करू शकले असते. म्हणजेच काय तर ॲन्सरमध्ये वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह असणं पण फार गरजेचं आहे आणि त्यासाठी गायडन्स असणं फार इम्पॉर्टंट ठरते. म्हणजे तुम्ही ॲन्सर कशा पद्धतीने लिहिताय, तुम्ही बरोबर लिहिताय की नाही, किंवा तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते करेक्ट होत आहे की नाही हे समजून सांगण्यासाठी. कधी कधी एखादे कन्सेप्ट जेव्हा आपण रीड करतो तर जनरल रीडिंगमध्ये आपल्या लक्षात येत नाही, किंवा काही क्वेश्चन बघा ॲनालिटिकल असतात, ज्याला आपण म्हणतो अप्लाइड असतात. म्हणजे एक कन्सेप्ट घेऊन तुम्हाला दुसऱ्या कन्सेप्टवर तो अप्लाय करायचा असतो. मग अशा वेळेस ग्रुप डिस्कशन करणे किंवा एखाद्या व्यक्तींसोबत डिस्कस करणे हे पण इम्पॉर्टंट असते. तर ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला गाईड लागतो. तर त्यामुळे जेव्हाही आपण ऑप्शनल सिलेक्ट करतो तर ऑप्शनल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्याचं गायडन्स अवेलेबल होईल की नाही याची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे हा एक फार इम्पॉर्टंट पार्ट आहे असं मी म्हणणार. मी असं बिलकुल म्हणत नाही आहे की तुम्ही कुठल्याही अकॅडमीमध्ये जाऊन क्लास लावलेच पाहिजे. तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता, पण सेल्फ स्टडी करत असताना तुमचा कुठलाही फ्रेंड किंवा जे इमिडिएट किंवा तुमचे सिनियर असतात किंवा लायब्ररीमध्ये कोणी असतात तर अशा वेळेस तुम्हाला सोबतीला कोणीतरी गाईड हवा. नेक्स्ट आणि सर्वात लास्ट मी म्हणेल की हे सर्व कन्सिडर करत असताना जेव्हा तुम्ही सब्जेक्ट सिलेक्ट करणार तर तेव्हा कुठेतरी पर्सनल इंटरेस्ट पण मॅटर करते.
आता जस्ट मला एक सांगा की कोणीतरी तुम्हाला एक थर्ड पर्सननी समजून सांगितलं की सपोज आपण मॅथ कन्सिडर करू की मॅथमॅटिक्स हा जो ऑप्शनल आहे हा चांगला आहे, तू हाच घ्यायला पाहिजे, आणि आपण तो ऑप्शनल घेतलाय, पण अभ्यास करत असताना, प्रिपेअर करत असताना आपल्याला त्यामध्ये बिलकुलच इंटरेस्ट राहणार नाही किंवा आपल्याला इंटरेस्टच नाही आहे, तर अशा वेळेस हा आपला सब्जेक्ट व्यवस्थितपणे प्रिपेअर होणार आहे का? नाही होणार. किंवा इंटरेस्टने आपण त्याचा स्टडी करणार आहे का? नाही करणार. तर म्हणून तुम्हाला पर्सनल इंटरेस्ट कशामध्ये आहे, ह्युमॅनिटीमध्ये आहे की सायन्समध्ये आहे, हे देखील तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचं असते. तर हे सर्व क्रायटेरिया जे आहे हे तुम्हाला 1 बाय 1 अप्लाय करायचे आहे आणि त्यातनं एक एक सब्जेक्ट जो आहे तो इलिमिनेट करायचा आहे, आणि असं करून तुम्हाला एक सब्जेक्ट जो आहे तो चूज करायचा आहे. आणि बघा, जनरली एक मिथ काय असते ऑप्शनलबद्दल, की काहींचं म्हणणं असते की तुमचं ग्रॅज्युएशन ज्यामधनं झालेलं आहे तेच तुम्ही ऑप्शनल सिलेक्ट करायला हवे. ठीक आहे, बहुतेक लोकांचं असं कन्सिडरेशन असते. तर आता हे पण डिपेंड करते, हे बिलकुल गरजेचं नाही आहे की तुमचं ग्रॅज्युएशन ज्यामधनं आहे तेच ऑप्शनल तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे. पहिली गोष्ट हे मॅटर करते की ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं कशामधनं आहे. जर का तुम्ही सायन्स फील्डचे असणार किंवा इंजिनिअरिंग फील्डचे असणार किंवा मेडिकल फील्डचे असणार, तर मग त्या ऑप्शनल किती व्हॅल्युएबल किंवा किती इम्पॉर्टंट ठरते किंवा त्याचं इम्पॉर्टन्स काय राहणार आहे, त्यातनी मार्क्स मिळणार आहे का, हे महत्त्वाचं ठरते. म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही ते सब्जेक्ट कशा पद्धतीने प्रिपेअर केले हे देखील महत्त्वाचं ठरते. आणि इकडे मग जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी ते ऑप्शनल घेत आहेत, तर स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा किती फायदा होतोय, इतर ओव्हरलॅपिंग त्याचा सिलेबस आहे का, हे पण कन्सिडर करणं फार महत्त्वाचं आहे. आणि एक जनरल एक मिथ असते की सायन्स बॅकग्राऊंडच्या स्टुडंटचं ह्युमॅनिटी सब्जेक्ट त्यांना कव्हर होत नाही. तर असं जनरली बिलकुलच काही याचं रिलेशन आहे असं मी म्हणणार नाही. बघा, तुमचं ग्रॅज्युएशन कशामधनंही असणार, आणि जर का तुम्ही सोशल सायन्सचे सब्जेक्ट सिलेक्ट केले आणि त्याला व्यवस्थित प्रिपेअर केलं तर तुम्हाला इझिली स्कोर येतो, म्हणजे तुम्हाला मार्क्स मिळतात. इवन मी तुम्हाला माझं सांगते, माझं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमधनं आहे, पण माझा ऑप्शनल हा सोशल सायन्सचा आहे, म्हणजे माझा ऑप्शनल सोशोलॉजी आहे. तर तुम्हाला बिलकुल काहीही प्रॉब्लेम होत नाही. आणि असे मॅक्झिमम स्टुडंट असतात, इवन काही स्टुडंट असे असतात की ज्यांचं ग्रॅज्युएशन आर्ट बॅकग्राऊंडमधनं झालेलं आहे, ते देखील मॅथमॅटिक्स सारखे ऑप्शनल घेतात. तर ग्रॅज्युएशन आणि ऑप्शनल सिलेक्शन यांचा फार काही जवळपासचा संबंध आहे असं मी म्हणणार नाही. इररिस्पेक्टिव्ह ऑफ ग्रॅज्युएशन तुम्ही कुठलाही ऑप्शनल सिलेक्ट करू शकता. तर हे एक मला सांगायचं होतं महत्त्वाचं. आणि सोशल सायन्स म्हणजेच ह्युमॅनिटी आणि कोर सायन्स यांपैकी ऑप्शनल सिलेक्ट करत असताना माझं स्वतःचं पर्सनल असं मत आहे की तुमचा जास्तीत जास्त कल हा ह्युमॅनिटी सब्जेक्टकडे असावा. आणि याचं कारण मी काय सांगणार आहे बघा, कारण ह्युमॅनिटीचा जर कुठलाही सब्जेक्ट ॲज अन ऑप्शनल तुम्ही सिलेक्ट केला तर डायरेक्टली तुमच्या त्या GS सोबत तो रिलेट करतो. इवन त्याचाच फायदा तुम्हाला एसेमध्ये पण होऊ शकतो. तर त्यामुळे काय होणार की कुठेतरी तुमचा अभ्यास थोडा कमी होतो, म्हणजे एक अभ्यास तुमचा दुसरीकडे पण कामाला येतो. जर का तुम्ही सायन्सचे सब्जेक्ट सिलेक्ट करत असतात तर नो डाऊट तुमच्याकडे जर वेळ असेल, इंटरेस्ट असेल, तुमचं स्कोर चांगलं होत असेल तर तुम्ही सायन्स घेऊच शकता. पण इथे प्रॉब्लेम काय होतो की हे जे सायन्सचे सब्जेक्ट आहे हे तुम्हाला GS मध्ये कुठेही कामाला येत नाही, इव्हन एसेमध्ये पण कामाला येत नाही. तर या अनुषंगाने मी म्हणेल की जास्तीत जास्त ह्युमॅनिटीकडे तुमचा कल असावा. पण परत मी एकदा सांगते की हे सर्व जे क्रायटेरिया मी तुम्हाला सांगितलेले आहे हे 1 बाय 1 तुम्हाला चेक करायचे आहे आणि त्यातनी एक प्रॉपर ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करायचा. आणि सिलेक्ट केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टिक टू युअर सब्जेक्ट. एकदा तुम्ही एखाद्या ऑप्शनल सब्जेक्टची निवड केली तर त्या सब्जेक्टवर स्टिक्ट राहणं फार महत्त्वाचं आहे. जनरली काय असतात बघा, आपण वेगवेगळे ऑप्शनलचे सेमिनार अटेंड करतो. आता ज्या ऑप्शनलचा सेमिनार असणार तर त्या सेमिनारमध्ये साहजिकच आहे की त्या सब्जेक्टबद्दल सर्व पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या जाणार. मग अशा वेळेस आपण काय करतो की सपोज सुरुवातीला हिस्ट्री ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करतो, मग त्यानंतर 10-15 दिवसानंतर आपण जॉग्रफीचा किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा एक सेमिनार अटेंड करतो. मग परत त्याच सेमिनारमध्ये आपल्याला काय होणार की सगळेजण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल पॉझिटिव्ह सांगणार आणि तोच कसा परफेक्ट ऑप्शनल सब्जेक्ट असू शकते हे सांगणार. अशा वेळेस मग आपण परत इन्फ्लुअन्स होऊन हिस्ट्री सोडून देतो आणि पब ॲड ऑप्शनल घेतो. आणि असं करत करत परत 10-15 दिवसानंतर आणखी एक सेमिनार होणार, मग तो करणार. तर असा गोंधळ तुम्हाला करायचा नाही आहे. तुम्ही जर इन केस तुम्हाला असं कन्फ्युजन होत आहे तर ॲट अ टाईम तुम्ही सर्व सेमिनार अटेंड करा. आधी सर्व सब्जेक्टबद्दल व्यवस्थित नॉलेज घ्या.
त्याचं काय, त्या सब्जेक्टचा सिलेबस काय आहे किंवा जे मी क्रायटेरिया आता तुम्हाला सांगितले हे सर्व चेक करा आणि त्यानंतर एक प्रॉपर ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करा. हे असं जे तुम्ही 8 ते 10 दिवसानंतर जे तुम्ही सब्जेक्ट चेंज करता, यामध्ये होते काय की तुमचाच अल्टिमेटली वेळ जातोय. असं करत करत 1-2 महिने निघून जातात तरी तुमचा एक ऑप्शनल सिलेक्ट झालेला नसतो किंवा त्या ऑप्शनलचा प्रॉपर स्टडी तुमचा सुरू झालेला नसतो. तर हा असा गोंधळ तुम्हाला बिलकुल करायचा नाही आहे. प्रॉपर व्यवस्थित शांतपणे विचार करून सर्व गोष्टीचं ॲनालिसिस करून तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. तर आय रिअली होप की मी जे तुम्हाला शॉर्टमध्ये थोडंफार सांगितलं तर ते तुम्हाला हेल्पफुल असेल तुमच्या ऑप्शनल सिलेक्शनसाठी. आता बघा, आपल्याकडे आणखी येणाऱ्या 7 तारखेला नवीन पॅटर्नवर एक सेमिनार असणार आहे. तर हा UPSC आणि MPSC जे स्टुडंट इंग्लिश मीडियम बॅचचे असतात, म्हणजे जे इंग्लिश माध्यमातून प्रिपेअर करणारे आहे, तर त्यांच्यासाठी हा सेमिनार आहे. आणि या सेमिनारमध्ये पण तुम्हाला डिटेलमध्ये सर्व गोष्टी सांगितल्या जाणार. आणि हा जनरलाइज आहे, फक्त ऑप्शनलचा नाही आहे की कशा पद्धतीने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे आणि कशा पद्धतीने नोट्स बनवायचे आहे, सोर्सेस काय यूज करायचे, त्यानंतर ॲन्सर रायटिंगचा अप्रोच काय. तसा डेडिकेटेड एक सेमिनार आहे 7 तारखेला 8 वाजता सकाळी. तर तो तुम्हाला अटेंड करायचा आहे. आणि प्लस आता बघा, मी तुम्हाला एवढं सगळं ऑप्शनलबद्दल सांगितलं, तर त्यापैकी अकॅडमीमध्ये जे ऑप्शनल सब्जेक्ट सुरू होत आहेत तर त्यापैकी माझा सब्जेक्ट आहे सोशोलॉजी. म्हणजे मी स्वतः सोशोलॉजी हा ऑप्शनल शिकवणार आहे. तर याबद्दल आता हा सोशोलॉजी ऑप्शनल नेमका काय आहे, यांचा सिलेबस कसा आहे, यांची लेंथ काय आहे, तर याबद्दलचं म्हणजे फक्त सोशोलॉजी ऑप्शनलबद्दल माहिती देणारं एक यूट्यूब लेक्चर मी नेक्स्ट सेशनमध्ये नक्की अपलोड करेन. तर तुम्हाला आजचं हे सेशन कसं वाटलं आणि हे हेल्पफुल होतं की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.